आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून आता प्रवाशांनी उड्या घेतलेल्या आहेत। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जळगावच्या परंडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडलेली आहे। जळगाव आगीच्या भीतीनंच पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या आहेत प्रवाशांनी आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसमधून काही लोकांना उडवलेलं आहे। संदीप जाधव माझे सहकारी आपल्यासोबत एक प्रवासी संदीप जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संदीपजी नेमकं काय घटना घडलेली आहे? पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्टेशन सोडून चालू होती आणि ब्रेक दाबला ते गाडीचं आग नाही करत। ब्रेक दाबला गाडी आग उडते बघा, त्या आग उडल्याने कोणतरी बोललं गाडीला आग लागली। अच्छा, यस डब्बा तर आग लागली बोला लोकांनी डॅम मारला। समोरून बँगलोरची गाडी येत होती समोरून, त्या गाडी खाली लोक चिरडली गेली। काही मी फोटो पाठवला तुम्हाला बघा। आता किती गेल्यात मी मागे आहे बरोबर, मी 2-3 फोटो काढले आणि ते गाडी आता थांबल्यात। जवळजवळ 40 मिनिटाच्या वरती झालं। मी आग लागली ही कोणी अफवा पसरवलेली होती? आग लागली नाही, आपण गाडी चालताना ते ब्रेक दाबलं आग नाही गेली, ते थिंग्या होता तर कोणतरी बोललं आग लागली मी त्याच्यामुळे लोकांनी उड्या मारल्या बाहेर टिपर डब्यात। आणि समोर बोला बँगलोर एक्सप्रेस येत होती परंडा स्टेशनच्या पहिला, म्हणजे जळगाव सुटल्यानंतर अजून आले नाही। अच्छा, हा याच्यामध्ये दुर्घटना घडली गेली। आणखी किती लोक जखमी झालेत किंवा काही आतापर्यंत माहिती कळली आहे किंवा तुमचं प्रशासनासोबत नाही? कोण त्याचं सांगा, आता बरेच लोक गेले पुढे। कोण सांगतो 8-10 लोक आहेत, कोण सांगतो 10-12 आहेत। अच्छा, असं हा रेल्वे प्रशासनानं काही तिथे सगळ्या आपत्कालीन घोषणा काय केली आहे का किंवा तिथल्या लोकांना काही तिथून बाहेर काढलं जातं? कोण आलेलं नाही, गार्ड आहेत, गार्डने इन्फॉर्म केलेलं आहे। यातल्या जवळचं रेल्वे स्थानक किती लांब आहे इथून? परंडा आता मला पण सांगता येईल कारण मी मुंबईचा आहे। मी पुष्पकने आता घरी येतोय असं आहे, पण जवळ आहे। नेटवर बघितलं ना तर परंडा जवळ आहे ऑनलाईन। म्हणजे काहीतरी मला 7-8 किलोमीटर आहे परंडा दाखवतो। प्रवासी मात्र तिथे आपल्याला आपण बघतोय प्रवासी सध्या भीतीच्या वातावरणात दिसत आहेत। प्रवासी देखील खाली उतरलेले आहेत ट्रेन मधून। असं आहे नक्कीच। तर आपण ही दृश्य बघतोय सध्या जळगावच्या परंडा स्टेशन जवळची ही भीषण अशी घटना घडलेली आहे। ट्रेनमध्ये आग लागली अशी कोणीतरी अफवा पसरवली आणि त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी या ट्रेनमधून उडी मारली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची माहिती सध्या कळते। अत्यंत भीषण अशी ही दुर्घटना आहे। आगीच्या भीतीनं प्रवाशांनी या ट्रेनमधून बाहेर उड्या मारलेल्या होत्या। प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ट्रेननं समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची सध्या दुर्घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस समोरून हा प्रकार घडलेला आहे। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलेलं आपण बघतोय। जळगावच्या परंडा स्टेशन जवळ भीषण अशी ही घटना घडलेली आहे। जळगाव या ठिकाणी रेल्वेची मोठी दुर्घटना घडलेली आहे। प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची घटना देखील घडलेली आहे आणि त्या प्रशासनाला या सगळ्या संदर्भातली माहिती देखील प्रवाशांनीच कळवलेली आहे। मोटरमनकडून कळवण्यात आलेली आहे। आता पुढची भूमिका लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाला घेणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे, कारण आता बरेच प्रवासी याच्यामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती कळते। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे अशी माहिती कळते। जळगावच्या परंडा स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस या एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली असं अफवा पसरवण्यात आली प्रवाशांमध्ये, त्यामुळेच भीती पसरली आणि त्यामुळेच घाबरलेले प्रवासी या ट्रेनमधून उड्या मारून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेननं काही प्रवाशांना उडवल्याची घटना घडलेली आहे। आणि काही दृश्य आपण यामध्ये पाहतोय की आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या दुसऱ्या गाडीनं या प्रवाशांना उडवलेलं आहे। बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना या ठिकाणी उडवलेलं आहे। पुष्पक एक्सप्रेसनं यामधून प्रवास करणारे प्रवासी गाडीला ब्रेक लागल्यानंतर जळगावच्या परंडा स्टेशनच्या जवळ त्याने उड्या मारल्या आणि